नमस्कार, मी संपदा पाटील स्वाद सदनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजची रेसिपी आहे पापलेटचं चविष्ट कालवण। कोकणामध्ये हा पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ला जातो। अनेकांची ही फेवरेट डिश असते। वीकेंडला घरी काहीतरी स्पेशल बनवायचा विचार असेल तर घरच्या घरी हे पापलेटचं कालवण तुम्ही नक्की बनवू शकता। पापलेटचं कालवण बनवण्यासाठी मी प्रथम पापलेटचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। पापलेटचं कालवण बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। यासाठी आपण 1 वाटी भाजलेले खोबरे घेऊया। हे तुम्ही गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता। इथे आपण टाकणार आहोत 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून या सगळ्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। वाटण वाटून तयार आहे। अशा प्रकारे बारीक वाटण करायचं आहे। आता आपण कालवण बनवण्यासाठी एका खोलगट पॅनमध्ये थोडं तेल तापवून घेऊया। तेल तापल्यावर यात आपण टाकणार आहोत 2 चमचे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही व्यवस्थित कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिट आपल्याला परतवून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये आपल्याला लागेल त्या क्वांटिटीनुसार वाटण टाकून घेऊया। काहींना खोबरे जास्त आवडत नाही, त्यांनी कमी वाटण टाकले तरी चालेल, पण एकदमच पातळ ग्रेव्ही होईल इतके कमी वाटण टाकू नये। वाटण हे आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। वाटण आपले व्यवस्थित छान परतवून झालेले आहे। आता आपण यात टाकूया 2 मोठे चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला। आता हे मसाले व्यवस्थित आपण 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊया। वाटण मसाल्यात व्यवस्थित परतवून झाल्यावर आपण यात 3 ते 4 मोठे चमचे पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यावर वाटण आपण व्यवस्थित पुन्हा परतवून घेऊया। आणि वाटण परतवून झाल्यावर आपण यात पापलेटचे तुकडे आणि 3 मध्यम उभे चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहोत। पापलेटचे तुकडे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला वाटणात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। आता यात आपण 3 चमचे चिंचेचा कोळ टाकून घेऊया। चिंचेचा कोळ टाकल्याने मच्छीला असणारा वास निघून जाते आणि कालवणालाही छान चव येते। चिंच टाकल्यावर आपल्याला गरजेनुसार पाणी आपण यामध्ये टाकून घेणार। ग्रेव्ही ही आपल्याला एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशी बनवून घ्यायची आहे। यात आपण टाकूया स्वादानुसार मीठ, मीठ टाकून झाल्यावर आपल्याला हे कालवण 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून परतवून घ्यायचे आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि कालवण ही आपलं खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे। कालवण हे इथे आपल्याला जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे, नाहीतर मच्छी ही पूर्णपणे गळून जाते। कालवण आपलं शिजवून झालेलं आहे, तर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। तर आपलं झणझणीत आणि चविष्ट असं पापलेटचं कालवण तयार आहे। तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हे कालवण भन्नाट लागतं। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर स्वाद सदनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे जर काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।